यानंतर शिऊर साई कृपा सोसायटी मंगेश शिंदे साई कृपा सोसायटी, बक्षिसांची लयलूट सुरू आहे. सर्व नेहरू सेक्टर 6 हिमालय सोसायटी नेहरू सेक्टर 6 आले. यानंतर हिमालय सोसायटी सेक्टर 6 नेहरू उत्तेजनार्थ पारितोषिक हिमालय सोसायटी उत्कंठा शिजेला आहे. घरगुती स्पर्धेतलं प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आणि सोसायटीचा प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ही फक्त 6 बक्षिसं राहिलेत. आनंदराव आमचे म्हणतायत आणि गेसिंग म्हणून. तुम्हाला सुचत असेल तर जोरात ओरडा. सगळे बाप्पा आमच्यासाठी 1 नंबर आहेत. मग ते घरगुती असतील किंवा सोसायटीचे असतील. त्यामुळे मी पाहुण्यांना विनंती करतो की एक फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होईल, त्याचे गाणं होईल आणि त्यानंतर मग आपण परत एकदा पालव सर नाही, तुम्ही व्यासपीठावर उभे राहून पाहू शकता मला. सर कृपया. शेवटचे 6 पुरस्कार घरगुती 1, 2, 3 आणि सोसायटी 1, 2, 3. फेटेवाला दादा कुठेस? फेटेवाला दादा लवकर आमच्या पाहुण्यांना फेटा बांधायचा आहे. फेटेवाला दादा म्हटलं हा आलाय. चला आता फायनली बक्षीस समारंभानंतर आपण मिळणार आहोत. अजून बक्षीस समारंभ बाकी आहे. हो बाकी आहे. समयीची घोषणा परत एकदा केली. कोणी जायचं नाही. समय रेडी आहेत. तेल आणलं घरून तेल आणलंय का? आता ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांना अशा सगळ्या छान छान भेटवस्तू मिळतात किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला इतक्या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो, तर एकदा गजानन गायकवाडांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. सन्माननीय अतिथी जे उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया आणि वारसाचा आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला बोलूया. नक्कीच मला या प्रसंगी असंच म्हणावं असं वाटतं. बेलापूरचा जो हा विधानसभा मतदारसंघ आपण सर्वांनी मला वाटतं आज या प्रसंगी निर्धार सुद्धा करायला म्हणजे वावगं नाही की बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विजन असणारा, दूरदृष्टी असणारा, सर्वांना आपलासा वाटणारा असा नेता हवा की नको? आवाज असा नेता हवा की नको? मग यंदा कोण? गजानन काळेसाहेब हवे की नको? एकदा जोरदार काय आपण गजानन काळेसाहेबांसाठी वाजवलं पाहिजे. नक्कीच कारण आता सध्या आपल्या सगळ्याच खरं तर बघायला गेलं तर फक्त बेलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एका तडफ आणि अशा तरुण युवा नेतृत्वाची गरज आहे. आणि हे तडफदार आणि युवा नेतृत्व असं आपल्यासमोर उभं आहे आणि त्यांच्यामुळे आपले हे सुंदर कार्यक्रम म्हणा किंवा एकंदरीतच सर्वसामान्य लोकांसाठी म्हणा जी काही कामं, जे काही आता कार्यक्रम सांस्कृतिक असू देत, सामाजिक असू देत, अशा सगळ्या कार्यक्रमांमधून आपण खरं तर गजानन साहेबांना भेटलेलो आहोत आणि त्यांनी आपल्याला अशा अनेक कार्यक्रम म्हणा किंवा योजना म्हणा अशा सगळ्या घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांसाठी. खरं तर आता आपण वेळ झाली आहे पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळण्याची आणि आता आपल्या समोर
आपण कार्यक्रम सुरू झाल्यापासून गण कोळण लावणी यासारख्या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. म्हणजे महाराष्ट्रातली संपूर्ण संस्कृती दाखवण्याचं संपूर्ण संस्कृतीचं आपण वर्णन इथे करतोय. आणि आता पुढे आपल्या पुढे जागरण गोंधळ याचं आम्ही सादरीकरण करणार आहोत. महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा म्हणून जागरण आणि गोंधळाकडे पाहिलं जातं. जागरण असा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवी देवतांचं स्मरण हे रात्रभर केलं जातं आणि विशेष करून शुभ प्रसंगी लग्न शुभ कार्य अशा वेळेला जागरण इथे पार पडतात. आणि आता आपल्या देवी पुढे आपल्या समोर साखळी झालेले आमचे पुढचे कलाकार येत आहेत. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सगळ्या कलाकारांसाठी. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपल्या उपस्थित मान्यवरांनाही या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून सगळ्यांनी थोडीसं बाजूला होऊन थोडीशी वाट मोकळी करून घ्यायची आहे. आपल्या उपस्थित मान्यवरांना सुद्धा संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला पाहिजे. चला तर मग करायची का सुरुवात? आवाज जोरात येऊ दे रवी मुंबईकर. करायची का सुरुवात? बोला गणपती बाप्पा. चला तर मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. कमल आनंद कला मंच प्रस्तुत अश्विक आनंद कामठे आणि आरती पानसरे निर्मित वारसा माझा महाराष्ट्राचा.
राजा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या कलाकारांसाठी. आणि अतिशय सुंदर असे सादरीकरण आपल्या सगळ्यांसमोर आमच्या ह्या कलाकारांनी सादर केले. तत्पूर्वी आता पुढे जाऊयात आणि आता यानंतर आजच्या दिवसातला आपला हा शेवटचा सादरीकरण आपल्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवतो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर आपल्या तोंडून आपसुक जय निघतं की नाही. आपल्या कुठल्याही लहान मुलाला सांगावं लागत नाही की ही व्यक्ती कोण आहे, व्यक्तिमत्व कोण आहे, तो आपसुकच ओळखतो. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या सर्वांसाठी प्रेरणा, लढा, ऊर्जा आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच जगातील असा एकमेव राजा ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा किंवा महल बांधला नाही आणि तो राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रेतीच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा घोषणा देऊयात आणि आपल्या पुढच्या सादरीकरणाकडे वळूयात. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश महाराजाधिराज योगराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला तर मग हे पुढचं सादरीकरण आपण पाहूयात. कमल आनंद कलामंच प्रस्तुत अश्विक आनंद कामटे आणि आरती पानसरे निर्मित वारसा माझ्या महाराष्ट्राचा.
महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासळकर, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजीत काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्यातील भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचे राजा या नात्याने अत्यंत मायेने पालन, पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः येऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझे दुर्लक्ष झाले तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईल.
सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. साक्षात अंगावर शहारे आणणारा आजचा हा क्षण होता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये पुन्हा एकदा हा साक्षात्कार आणि हा पुन्हा एकदा अनुभूती या सगळ्या कलाकारांनी दिली. त्यामुळे आमच्या वारसा माझ्या महाराष्ट्राचा या संपूर्ण कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आणि खरं तर ही भूमिका ज्यांनी साकारली त्यांनी आतापर्यंत बऱ्याच मोठ्या ठिकाणी ह्या भूमिका साकारलेल्या आहेत. त्यांचं नाव रोहन पाटील. एकदा रोहन पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना एका माळेमध्ये ज्यांनी गुंफून ठेवलं ते म्हणजे बालगंधर्व पुरस्कार विजेते लावणी सम्राट आश्विक आनंद कांठे आणि लावणी सम्राटनी जी स्वतः एक खूप सुप्रसिद्ध अशी मॉडेल आहे, परंतु या व्यतिरिक्त डान्स कोरिओग्राफर आर्टिस्ट म्हणून सुद्धा ती आपल्या सगळ्यांना पाहायला दिसते, अशी पाहायला मिळते. अशी लावणी सम्राटनी नृत्यांगणा आरती भास्कर पानसरे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आम्हाला या सर्व कलाकारांना ज्यांनी या मंचावर येण्याची संधी दिली आणि साक्षात बाप्पाच्या आशीर्वादामुळे पुन्हा सर्व प्रेक्षकांपुढे नवी मुंबईकरांसमोर आम्हाला इथे आमची कला सादर करण्याची संधी मिळाली ते म्हणजे आपले गजानन काळे साहेब. एकदा त्यांचे मी खूप खूप आभार मानते. त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद सर. आणि मी आमच्या वारसाच्या सगळ्या टीमला एकदा मंचावर येण्याची विनंती. त्यामुळेच साक्षात फक्त आमच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ते फक्त खाली येणं बाकी होतं. इतका उत्तम 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 आणि सर्वोत्तम तुम्ही हे सगळं जे काही उभं केलं, अक्षरशः महाराजांची एंट्री जी होती त्याच वेळात संदीपजी ते रोमटे खडे होणं जो असतो तो अनुभव खूप खूप वर्षांनी मी अनुभवला. तुमचे सलाम 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 मनापासून साक्षात सलाम तुम्हाला. मी पाहुण्यांना पुढच्या पुरस्कारासाठी आणि या सगळ्या आपल्या रंगमंचावर ज्या सगळ्या कलावंतांनी हे सगळं उभं केलं त्यांचा सत्कार करण्यासाठी कृपया आदरणीय राजू दादा पालव सर आणि संदीपजी, दोन्ही संदीपजी पाचांगी आपल्यालाही बोलवतो. मी आमच्या वारसा माझ्या महाराष्ट्राचे सगळ्यात पर्यंत मुख्य कलाकार आमच्या सगळ्यांचा लाडका अस्मिक दादा अस्मिक कांठ्याला विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरं तर नवी मुंबईतलं हे रत्न ज्याने नवी मुंबईचं नाव अगदी उंचावर नेलेलं आहे असं आपल्या सगळ्यांचा गोड गुणी कलाकार अस्मिक कांठे. त्याचबरोबर ज्यांनी आतापर्यंत या सुंदर सगळ्या भूमिका पार पाडल्या म्हणजे अगदी साक्षात खंडोबा असू देत किंवा या अगोदरही बाळगंगाधर लोकमान्य टिळक असू देत, शिवाजी महाराज असू देत, या सगळ्यांच्या भूमिका जे नेहमीच उत्तम पद्धतीने निभावत असतात रोहन पाटील सर यांना सुद्धा मंचावर येण्याची विनंती करते. सुरुवातीला अस्मिक दादांचा इथे सत्कार होईल. त्या अगोदर आमच्या तीनही पाहुण्यांना आपण जे काय आपण आज इथे अनुभवलं त्याबद्दल कृपया विनंती करतोय. 2-2 मिनिटं आपण म्हणत होतो. तर संदीपजी आपल्यापासून सुरुवात करतो. संदीपजींचे डोळे भरलेले दिसत आहेत मला. कसा अनुभव होता कृपया. नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचंच नव्हे तर आपल्या संपूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आपण म्हणतो ना की एखादा माणूस फक्त जातो म्हणजे फक्त तो शरीराने तिथे नसतो परंतु तो असतो. तसं महाराजांचं अस्तित्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये सतत जाणवत राहतं. आणि आत्ता या हॉलमध्ये मी राजूदादा पालव सर आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा अक्षरशः जसं गजानन दादा म्हणाले की अंगावर काटा आला जेव्हा महाराजांचा प्रवेश झाला, एंट्री झाली. आणि काही वेळासाठी आपण कोण आहोत हेच भान आपण विसरून गेलो आणि आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जाणारी कलाकृती या मंचावर सादर झाली.
आणि काटा ह्या कारणासाठी आला की महाराज आहेत आणि म्हणून आपण आहोत. आणि महाराजांची भूमिका ज्या कलाकारांनी वठवली त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती. रोहन पाटील साहेब, म्हणजे मी एक अभिनेता आहे, परंतु एखाद्या कलाकाराचा सादरीकरण बघून असं वाटलं की मला जरी ही भूमिका तयारीनिशी मी सुद्धा अभिनेता आहे, परंतु एखादं सादरीकरण बघत असताना एखादं म्हणतो ना की एखादी भूमिका जिवंत होते, तो माणूस तुमच्यामध्ये संचारतो, तसा ह्या कलाकारामध्ये ते संचारले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्यांच्या पोश्चरमध्ये असं वाटत होतं की साक्षात आपल्याला आत्ता दर्शन होतंय. म्हणजे कधी कधी असतं ना की जसं की यासाठीच केला होता अट्टहास, तर मी काल नाशिकला मी पहाटेपर्यंत शूट करून पहाटे गजानन दादाच्या आग्रहाखातर मी निघालो. मी म्हणलं एवढी दगदग करतोय, पण त्या दगदगीचं शीण आत्ता गेला आणि असं वाटलं की महाराज यांचं दर्शन आज झालं. आणि सगळ्यांच्या, आपल्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, सिनियरपर्यंत सगळ्यांच्या अंगावर काटा आला. आपल्याला मनापासून नमस्कार करतो एक कलाकार म्हणून. आणि ही भूमिका तेवढ्याच ताकदीनं नेहमी तुमच्याकडनं घडत राहो. आणि तुमच्या पाठीशी महाराज असल्यामुळे तुमची भूमिका वरचेवर ही रंगत जाणार आहे. खूप डिग्निटीने तुम्ही महाराज उभे केले आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला चित्रपटामध्ये भूमिका साकार करायला मिळेल. कारण महाराज आपले जेवढे रूपवान होते, देखणे होते, तेवढेच तुम्ही देखणे दिसता. तुमची एंट्री झाल्या आपोआप आम्ही उभे राहिलो. मला असं वाटतं की आपोआप आपले पाय आपल्या पायावर आपण उभे राहतो आणि आपलं मस्तक त्यांच्या पायावर जातं. मला असं वाटतं हा आपला महाराष्ट्र. सर, थोडंसं मी बोलू इच्छिते. जसं तुम्ही सरांचं वर्णन केलं ते महाराजांच्या भूमिकेत आहेत. सांगायला खूप अभिमान वाटेल. आत्ताची तिन्ही कॅरेक्टर होते. लोकमान्य टिळकांचं त्यांनी केलं, दैवत आपलं आराध्य दैवत खंडेरायांचं त्यांनी कॅरेक्टर केलं आणि त्यानंतर त्यांनी महाराजांची भूमिका घेतली. सकाळी 8 वाजता हे कलाकार आपल्या इथून ऑडिटोरियममध्ये आले. तेव्हापासून एकदा मेकअपला बसल्यानंतर ना ते एकदा वॉशरूमला गेले ना त्यांनी पाणी पिलं. एवढं डेडिकेशन एखादी कला सादर करण्यामागचं आहे. म्हणजे मी त्यांनी खरंच, आम्ही जशी ते एकाच स्टेजवरून उतरून आम्ही त्यांना पाया पडतो, ते असतील, अश्मिक सर असतील, की हे एकदा अंगावर चढल्यानंतर तुमचा कार्यक्रम 10 वाजता संपो, 11 वाजता संपो, रात्रीच्या 12 वाजता, जेवपर्यंत ते महाराज आहेत, महाराजांचं वस्त्र अंगावर आहे, जिरेटो अंगावर आहे, तोपर्यंत हा व्यक्ती एकदा सुद्धा पाणीचं थेंब नाही घेत ना ते खात. हे आता हे आम्ही त्यांच्या जवळ एवढे वर्ष अनुभवतोय, वावरतोय त्यांच्या छत्रछायेखाली, त्यामुळे आम्हाला या बारीक गोष्टी माहिती आहेत. आणि आज सांगावंसं वाटलं तुमच्या सगळ्या दिग्गजांसमोर की हे डेडिकेशन आहे, म्हणून ती चमक आणि ते तुम्हाला अस्तित्व शहारं तुम्हाला जाणवलंय. महाराज की पालव सरांना विनंती करतोय, आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, महाराज आम्ही सगळे उभे राहून आपल्याला एक मानाचा मुजरा करू इच्छितोय. अष्टप्रधान व्यवस्थित
पालव सर कृपया 2 मिनिटं. मला नंतर बोलायला मिळणार नाही, एवढंच बोलायचं, नंतर बोलायला मिळणार नाही. मला एक वाक्य नाही. मी गजानन दादांना असं विचारलं की महाराज बोलू ना. गजानन दादांना असं नाही, मला कसं मी जरा असा गजानन दादांना विचारलं की ह्याच्यानंतर मला बोलायला मिळणार आहे का, नंतर भाषण बिषण काय. ते म्हणले नाही एवढंच आहे, म्हणजे तेवढ्यात मला पुढचं बोलायचं होतं ना, ते आत्ता बोलून घेतो की गजानन दादा महाराज पाठीशी असल्यावर कशी भीती आता. काल त्यांनी मला व्हॉट्सअपला ब्रोशर पाठवलं, राजू दादा होते, सर होते, आणि असं म्हणतात, हे मी खरं सांगतोय, हे मी उगीच म्हणजे मला राजकारणात यायचं नाही त्यामुळे मी खरं सांगतोय, मी खरंच सांगता म्हणजे मला स्वार्थ नाही अशा भावनेनं मी म्हणतो. पहाटे असं स्वप्न पडलं, मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. मागच्या वर्षी राजू दादा आपण गेला होता शिवतीर्थावर, वहिनींनी, राजसाहेब होते, वहिनी होत्या, वहिनींनी आपल्याला आपलं औक्षण केलं होतं, साहेबांनी आशीर्वाद दिले होते. पहाटे असं स्वप्न पडलं की तुम्ही कल्याणहून निघालात, गाडी काढलीत, वाशीला आलात, गजानन दादांना पिकअप केलं, आणि एकटे नाही तर दोघे आशीर्वाद घ्यायला गेलात. आणि खूप इंट्युशन आहे, खूप तीव्र इच्छा आहे सगळ्यांचीच की जेव्हा तुम्ही म्हणा आता गाणं, जेव्हा बघता तुम्ही माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतं. तर हे स्वप्न जे आहे ते सगळ्यांचं आहे, आमच्या मित्रांचं सुद्धा आहे की आपण आपल्या खांद्यावर ती धुरा यावी. आणि असंच होणार आहे, असंच होणार आहे. राजू दादा आणि गजानन दादा दोघे असे दिसतात मला. प्रवेश केलाय, साहेब उभे आहेत, वहिनी उभे आहेत, आणि भरभरून लोकांचे आशीर्वाद. आता वराड निघाले लंडनला ही माझी कलाकृती खूप फेमस आहे महाराज. मी जरा छोटीशी झलक, कारण सरांचं झालं, मला माझ्यातला कलाकार जागृत झाला. असं सरांचं झालं ते गणपती सरांच्या आम्ही पायाशी होतो, पण त्यांच्या समोर महाराजांसमोर आपली कला सादर करायला मिळते, याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. आता गावागावामध्ये म्हणजे वाशी, नेरूळ, नवी मुंबई सगळीकडे बातमी पसरली की गजानन दादांना तिकीट मिळालेलं आहे मनसेचं. राजसाहेबांनी बोलवलं, तिकीट दिलं, आणि मग लगबग सुरू झाली. भागण्या इकडे लवकर जाय, वाशीमध्ये जाय, नेरूळमध्ये जाय, नवी मुंबईमध्ये जाय, सगळ्यांना सांग. कोणाला सांगशील? सगळ्यांना म्हणा गजानन दादांना तिकीट मिळालेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमदारकीचं तिकीट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तू काकाला सांग, आम्हाला सांग, नाना सांग, तात्या सांग, एकटराव सांग, शेखंडराव सांग, त्र्यंबकराव सांग, संवतराव सांग, शाबराव सांग, रामराव सांग. त्यांना म्हणा ते माणसं लग्नाच्या बोलाचालीसाठी आजच्या जी देणार आहे, त्यामुळे गजानन दादा त्या मनसेमध्ये तिकीट फिक्स झालेलं आहे. भर 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 कामाला लागा, साडा घाला, रांगोळी घाला, रांगोळीमध्ये रंग भरा, बरोबर जायचं मध्ये कोणी भरभर काढून घ्या. सांगतो जर बाबा इकडं आला तर त्याचं तिकडं दिसलं पाहिजे, सगळा झेंडा दिसला पाहिजे, सगळं दिसलं पाहिजे. बायकांची लगबग सुरू झाली. चला ग भरभर 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 भर. अगं आपल्या गजानन दादांना तिकीट मिळालंय. लता, कुमुद, आका, छबू, छाया, मीना, मती, मंगी, सुची, कल्पी. अगं तुम्हाला कळी तर वाटली गजानन दादांना तिकीट मिळाल्यापासून माझ्या छातीमध्ये होती. कधी एकदा प्रचाराला उरते असं झालं, कधी एकदा झेंडा घेऊन प्रचाराला उतरते असं झालं. नुसतं छातीमध्ये धड 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 धड. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड व्हायलंय, माझ्या तर छातीमध्ये कधी एकदा निवडणुकीच्या केंद्रावर जाते, बटन दाबते, नुसतं आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि गजानन दादांनी अख्खं बुक केलं विमान तुमच्या सगळ्यांसाठी. ते बुंग निघालं राजसाहेबांना भेटायला. नेरळची पोट्टी इबलीस एक पोट वरच्या पायरीवर चढलं आणि आत्याला म्हणलं, आत्या समजा आपण या विमानामध्ये बसलो तर हे बुंग वरती गेल्यावर बटकन खाली पडलं तर. ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मला या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणलं ना, काकू छातीमध्ये धस्स होत.
मागच्या महिन्यात आलं हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आपण ठेवला होता नेरळमध्ये. तिथं समजा बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निवड गेलं बापावर गेलं. पटापटा पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि ते प्रचंड बिन निघालं शिवतीर्थाच्या दिशेनं एकदम. नमस्कार. मला वाटतं याच्यानंतर कोणी भाषण करायचं चुकीचंच असेल नाही का. पण गणपतीचं विसर्जन झालेलं आहे, घराघरातल्या गणपतींना प्राईज मिळालेला आहे. पण विसर्जन झालं असलं तरी मागे गणेशोत्सवाला ह्या गजाननाला घरात आणायचं आहे. ही सगळी जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे आजपासून सगळ्यांनी कामाला लागा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जो कार्यक्रम झाला शिवाजी महाराज साक्षात इथे पाहिलं. मी आत्ताच मागाशी संदीपला बोलत होतो की अमेरिकेतली काही लोक, मराठी लोक एकत्र येऊन जाणता राजासारखा एक कार्यक्रम करतायत आणि खूप छान वाटलं. आणि त्या सगळ्याचं डिझायनिंग मी करतोय. त्यामुळे आज मला यानं बघितल्यानंतर मी सगळी नजर आणि तो राजा कसा असावा, चौथे तो कोणाकडे बघणारा असावा तरी सगळ्यांना वाटत होतं की ते माझे राज्यात माझ्याचकडे बघतायत. ही जी भावना होती ना, ती भावना मला वाटतं आज मला खूप सारी प्रेरणा मिळाली आहे. तुम्हा सगळ्या कलाकारांचं खरंच खूप आभार. कारण काय होतं की आज लावणी कार्यक्रम बघितले की लावणी कुठल्या रंगाने गेली ती फार विचित्र वाईट वाटतं. पण आज खरी लावणी इथे सादर झाली. खरा रंगमंच मला वाटतं मनसेने कलावंतांना दिलेला आहे आणि तुमच्या मनातल्या कलाकारांना पण दिलेलं आहे. कारण चांगलं डिझाईन, वाईट डिझाईन याच्यापेक्षाही प्रत्येकाला बक्षीस दिलेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं हा कार्यक्रम याच्या पुढच्या वर्षी सुद्धा खूप जोराने व्हावा अशी आमची सदिच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा गजेंद्र नमस्कार, धन्यवाद. एकच वादा राजू गाव. जय महाराष्ट्र. आता हे सगळे दिग्गज बोलल्यावर मी काय बोलणार. आणि असं मी जास्त बोलण्यावर विश्वास नसतो. आम्ही बोलत पण नाही, बोलताही येत नाही. आणि कलाकार असल्यावर तर आमची बोलती बंद होते. आणि महाराज तुम्ही खरंच आम्हाला अगदी कुठल्या जगात नेऊन ठेवलं काय मला काही समजत नाही, भावना व्यक्त करू शकत नाही. परंतु मी आमच्या गजाननाच्या बऱ्याचशा गोष्टी कॉपी करत असतो. एक संधी आम्हाला डोंबिवलीकरांसाठी द्याल तुम्ही अपेक्षा करतो. आणि मी इथे काय पाहुणा नाही, माझ्या सहकार्याने ठेवलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे मी पाहुणा म्हणून बोलत पण नाहीये. हे उगीच फरका बनवून ठेवतात मला. पण तो खरंच आमच्या गजाननाने चांगले उपक्रम घेत असतात. त्यांचे सहकारी सर्व आम्ही घेत असतो. आणि अत्यंत चांगला कार्यक्रम तुम्ही ठेवला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जे आपले इथे नागरिक आलेले आहेत, खरं तर मला 11:30ला हे असं सांगितलं होतं. परंतु माझी OPD चालू होती. आज आमचे इलेक्शन आले, सोसायटी तुमच्यासारखेच तिकडे आल्या होत्या म्हणून उशीर झाला. त्याबद्दल सर तुमची आणि सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आल्यावर इथं लगेच जायचं म्हणून मी जो तगादा लावला होता गजाननाच्या मागे, तो कधीच्या कधी विसरून गेलो. तुमचा सर्व बघून तुम्ही छान दिसताय, सगळं छान तुम्ही परफॉर्मन्स केला. आणि सर बोलले तसंच आपण गणपती आणतो, सार्वजनिक उत्सव त्याला रूप दिलेलं आहे, 10 दिवसांनी विसर्जन करायचं असतो. परंतु एकदा आमचा गजानन या भागात बसवा, या भागाचा कायापालट नक्की करेल.
आजचं खरं तर या टाईपचं जास्त बोलायचंही हा व्यासपीठ नाही, परंतु नक्की मला जरी उमेदवारी दिली समजा असं, पण मी इलेक्शनमध्ये असलो तरी पण गजाननासाठी एक दिवस इथे नक्की येईल, आमच्या सहकार्यांसाठी नक्की. सर्वांनाच बक्षीस गेलं, त्यामुळे सर्वांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन करतो. आमच्या सरांच्या पोटात मगापासून कावकाव होतात, कावळे, त्यांना भूक लागली, तुम्हालाही लागली असेल. त्यामुळे तुम्हा सर्व कलाकारांचे महाराज, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आणि इथे उशिरा आलेला पण राजू पाटील सहन केल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी दादा आणि सगळ्यांना विनंती करतो, कृपया शॉल बुके घेऊन आपल्या सगळ्या कलाकारांचं सत्कार आपल्या पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. पालव सर, सगळ्यांना सगळे थोडं एकत्र आपण एकच आणि एक ग्रुप फोटो घेऊया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज साहेब आपले पाठीशी असताना आमच्या सगळ्या कलाकारांना हे हक्काचं व्यासपीठ ज्यांचं तुम्ही उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा गजानन काळे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे इथे मनपूर्वक आभार मानते. आणि नक्की सर्व प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडला की नाही, तर सर्व प्रेक्षकांचे सुद्धा इथे आभार मानते. आणि सगळ्यांनी पुढच्या वर्षी मैदानात घ्यायचा हा कार्यक्रम नक्कीच. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि इथेच आजच्या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून मी आणि ओमकार इथेच आता तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मी घरगुतीचं प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आणि सोसायटीचं पारितोषिक घरगुती कुठे इथे पकडा घेच. तृतीय क्रमांक कोण पटकावणार आहे? एकदम पिन ड्रॉप सायलेन्स आहे. श्याम सकपाळ तृतीय क्रमांक जातो. श्याम सकपाळ घरगुती याचं रोख रक्कम 10,000, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. आवाज द्या गणपती बाप्पा. थोडं लवकर या श्याम सकपाळ. रोख रक्कम 10,000 रुपये, सन्मान चिन्ह, सर्टिफिकेट, प्रमाणपत्र. श्याम सकपाळ. पुढचं पारितोषिक श्याम सकपाळ बेलापूर यांना तृतीय क्रमांक गेलाय. द्वितीय क्रमांक आहे ओरंब प्रधान सानपाडा. रोख रक्कम 20,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह.
प्रथम क्रमांक घरगुती रोख रक्कम 30,000 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. नाव वाचता येते का? कोणाचं डोळे तीक्ष्ण पाहू बरं. नेरूळ पश्चिमला जातोय सर्वेश गांडाळ. सर्वेश गांडाळ सर्वेश गांडाळ रोख रक्कम 30,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचे. गणपती बाप्पा नाचत यायचे प्रकट क्रमांक स्टेजवर यायचं नाही डीजे आणि नाचत जायचं खाली. खूप सुंदर देखावा सर्वेक्षणाकडे संपूर्ण कुटुंबाने उभा केला होता. आपण वळतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई आयोजित सोसायटीचा बाप्पा गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2024. काही उत्साह नाही दिसत आहे, फक्त कोण 2-4च बोंबलतात. आपण वळतोय सोसायटीचा बाप्पा तृतीय क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. निसर्ग सोसायटी सेक्टर 48 सेऊर. निसर्ग सोसायटी सेक्टर 48 सेऊर. लवकर यायचं लवकर. नाचत यायचं नंतरच पावलं फिरत सही नाही तुम्हाला मॅडम. मी शिंदे काका या. पैशांची पाकिटं पण मोजून घ्या. दोन मिनिटं शिंदे काका. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्राचा मान शान स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे असं आमचं दैवत राजसाहेबांचा प्रमुख शिलेदार नवी मुंबईची शान असा आमचा गजानन. कारण निकाट आरेकरामध्ये म्हणतो तो फार आम्हाला जवळचा वाटतो म्हणून मी अशा गजाननाला मी हे बघा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन बदल म्हणून माझी एक इच्छा आहे की मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, परंतु चला निसर्गाच्या नियमाप्रमाणे बदल घडूया आणि परिवर्तन घडूया आणि प्रस्थापित तेच चेहरे आणि अशा चेहऱ्यांना आपण आता थोडंसं बाजूला सारूया आणि आपल्या गजाननाला
महाराष्ट्राच्या आपले जे राजसाहेब ठाकरे त्यांच्या इंजिनात बसून विधानसभेवर पाठवूया काय. आणि मी खरोखरच बघा आपल्या महाराष्ट्राचं जर आपलं देशातलं एक नंबर राज्य आहे, परंतु आज आपल्या देशाच्या आपल्या राज्य मागे पडत चाललंय आणि आपल्यावर बाहेरचे दादागिरी करतात. तर ही दादागिरी जर आपल्याला हे करायचं, मला युवकांना आव्हान आहे, अरे मराठी माणसा युवका जागा हो आणि राजसाहेबांना साथ दे आणि अशा गजाननसारख्या आपल्या भाषिक अशा एका आपल्या याच्यात विधानसभेत करायचं. मी एक छोटासा माझा अनुभव सांगतो की आपल्या निसर्गाचं आमच्या 48चं हे निघालं होतं विसर्जन आणि मिरवणूक निघाली होती आणि सगळ्या आमच्या महिला बंधू भगिनी नाचत होते आणि एक पोलीस मंडळ पोलिसांचं काम आहे की त्यांचं नियम पाळणं. आम्ही त्यांना सल्यूट करतो तर त्यांचं काम पाळतात. परंतु आज महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीच्या सणाने सुद्धा आपण साजरे करू शकत नाही. 10 वाजता आमची मिरवणूक बंद केली. मी ताबडतोब की आपला सामान्याचा माणूस आहे आमचे सचिन शिंदे अमोल वगैरे आणि मग गजानन काळे साहेब त्याने मी फोन केला की मला असं मिरवणूक थांबवली. ते वाशीला होते. 12 मिनिटांमध्ये सिव्हिलच्या नाक्यावरती पोहोचली आणि त्यांनी त्या PSI साहेबांना हे केलं. परंतु ते काय केलं नाही. त्यांनी DCPला फोन केला. परंतु तरी पण त्यांनी थोडंसं हे केलं. त्यांनी डायरेक्ट कमिशनर म्हणजे ह्या माणसाला डायरेक्ट कमिशनरपर्यंत असा पोचणारा माणूस आहे आणि अशा माणसाला त्याने आमची मिरवणूक विसर्जन होईपर्यंत ते होते. आम्ही महाराष्ट्र गीत आणि वेगवेगळी महाराष्ट्रीय संस्कृती आणि हे घेऊन ढोलकी घेऊन आम्ही विसर्जन केलं आणि त्या विसर्जनामध्ये सचिन अमोल ते हजर होते. आणि असं जर आपल्याला महाराष्ट्र जगवायचं आहे तर मराठी माणसा जागा हो आणि राजसाहेबांना साथ दे आणि अशा गजरासारख्या आणि राजकीय माणसाला निवडू दे असं मला मी पक्षाचा माणूस सांगतो, निष्पक्ष सांगतो. परंतु की माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जो महाराष्ट्र उभा त्यांचं स्वप्न होतं, राजसाहेबांचं स्वप्न होतं, असं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आपण विचार केला पाहिजे. आणि 500,000 रुपये घेता बारमध्ये जाऊन बसतायत 15 दिवस ते सगळे सोडून द्या पुन्हा काय. आणि आज म्हणजे मला माझी विनंती आहे की मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी महाराष्ट्राची जी शान आहे आणि वारकऱ्यांची जी शान आहे अशी टोपी मी त्यांच्या शुभेच्छेसाठी आमच्या श्रीवासी नवीन देत आहे, त्यांना शुभेच्छा देत आहे. मुखाने पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोल. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मी पुन्हा एकदा विनंती करतो की बघा बदल घडवल्याशिवाय नवीन मुंबईचा विकास होणार नाही. आज नवीन मुंबईमध्ये साधी व्यायामशाळा नाही, समाज विकास केला नाही, फक्त काँक्रीटची जंगलं वगैरे काही फायदा नाही. तर हे सगळं आपल्याला जर करायचं असेल तर बदल घडवा. धन्यवाद. बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. धन्यवाद धन्यवाद. अखेरीस मला टोपी लावली, टोपी घातली असं म्हणून मी. अमोलजी आपण वळतो द्वितीय क्रमांकाकडे. काय झालं सकाळी मनसे आता सुबक मूर्तीचे गंगेश कोळी आले. हा प्लीज मगाशी राहिले होते. तर मी म्हणत होतो थोडं कार्यक्रमाचं बजेट कमी होतं दादा, त्यामुळे आम्ही नाश्ताच दिला आणि आम्हाला वाटलं कार्यक्रम लवकर संपेल तर जेवण कृपया नाही आहे. चालेल ना? पोट भरलंय ना? कार्यक्रम बघून पोट भरलंय का? आपण आता द्वितीय क्रमांकाकडे पोहोचतोय. रोख रक्कम सोसायटीचा बाप्पा द्वितीय क्रमांक 50,000 रुपये.
सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र वाचता येते स्वामी सोसायटी जयनगर, स्वामी सोसायटी जयनगर, द्वितीय क्रमांक सोसायटीचा बाप्पा स्वामी सोसायटी जयनगर. मराठी शाळा टिकल्या पाहिजे, मराठी टिकली पाहिजे याच्या संदर्भात एक चलचित्र सुंदर देखावा या सगळ्या सोसायटीने उभा केला होता दादा. स्वामी सोसायटी जयनगर. द्वितीय क्रमांक जातो रोख रक्कम 50,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह. कृपया लवकर या, नाचत नाचत यायचं, लवकर यावं लवकर यावं. स्वामी सोसायटी राजूदादा पालोसर, सगळ्या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आणि सोसायटींनी तरुण मुलांकडे नेतृत्व दिलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपण हा बदल कराल एवढीच अपेक्षा करतो. यस यस थँक्यू, खूप खूप आभारी आहे. कुठे आहे ते सर्टिफिकेट? पत्रकार दिनेश पाटील साहेब आलेले आहेत. मगाशी त्यांना सहभागाचं प्रमाणपत्र द्यायचं राहिलं. मी कृपया विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. सिद्धेश दिनेश पाटील यांचे सहकारी कृपया व्यासपीठावर यावं लवकर. कृपया सिद्धेश दिनेश पाटील आणि साई अंगण सोसायटी. मगाशी 2 फक्त राहिले होते दादा, कृपया लवकर या. हा साई अंगण जा 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 लवकर 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 लवकर. साई अंगण सोसायटी आणि सिद्धेश दिनेश पाटील. हा या 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 सिद्धेश दिनेश पाटील हे घ्या. पालू सर. हो 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 सिद्धेश दिनेश पाटील या. सिद्धेश दिनेश पाटील. दिनेश पाटील सर तुम्ही तिथे आपलं बसून बघताय. खूप खूप आभार, खूप खूप आभार. त्यानंतर साई अंगण सोसायटी. साई अंगण सोसायटी. चला आपण इथून इथून देशमुख साहेब इथून 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 चला. साई अंगण सोसायटी मगाशी राहिलं होतं, कृपया या. आणि प्रथम क्रमांक पुढचा अनाउन्स करतो. प्रथम क्रमांक रोख रक्कम भाग घेतलेला ना माहित आहे ना किती आहे? आवाज नाही. 1 नंबर काय? 1 लाख रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. आतापर्यंत नवी मुंबईत सोसायटीचा बाप्पा असो किंवा घरगुती बाप्पा असो त्याच्यासाठी सगळ्यात मोठ्या रकमेचं पारितोषिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेलं आहे. घरगुतीसाठी प्रथम क्रमांक, द्वितीयचं पारितोषिक हे आतापर्यंत सगळ्यात मोठं पारितोषिक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेलं आहे. ज्यांनी आपल्या सोसायटीमध्ये खंडेराया आवाज आला की काय? साक्षात जेजुरी उभी केली होती ते अरुणोदय सोसायटी सेक्टर 10 नेहरू. दुसरा अर्थ अरुणोदयचा, दुसरा अर्थ अरुणोदयचा, दुसरा अर्थ अरुणोदय.
अरुणोदयच्या सोसायटी सेक्टर 10 नेहरू ज्यांना लोकसत्ताचा सुद्धा लोकसत्ता या दैनिक लोकसत्ताचा सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला होता. दैनिक लोकसत्ताने सुद्धा नवी मुंबई ज्यांना आज सन्मान देऊन गौरवलं. नेहरू सेक्टर 10 अरुणोदय सोसायटी कृपया सगळ्यांनी व्यासपीठावर यावं. गाणं बंद करावं लवकर. कृपया घरगुती वाल्यांनी जाऊ नये. जाताना एक विभागाने मी विनंती करतो. पहिल्यांदा वाशी तुर्भा विभाग जाईल. आपल्यासाठीच्या समया आमच्या जाताना आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर नेहरू विभाग जाईल. वेगळा अर्थ अरुणोदयचा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. वेगळा अर्थ अरुणोदयचा. सर्वांना समय देण्यात येणार आहे. वाशीतील लवकर वर यावं, स्टेजवर यावं. वाशीतील संपूर्ण शहर कमिटी आणि विभागाध्यक्ष यांनाही वर बोलवते आणि महिला सेनेची शहर कमिटी. घरगुती बाप्पाला आपण प्रत्येकाला समय देणार आहोत. सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या की समय घेतल्याशिवाय जे वेगळा वाशी तुर्भा विभाग पहिल्यांदा आपण जाताना आपल्या समय आपल्याला देण्यात येतील. घरगुती बाप्पासाठी ज्यांनी नोंदणी केली असेल वाशी तुर्भा सानपाडा विभागातील नागरिकांनी पालव सरांचं पेंटिंग राहिलेलं आहे. पालव सरांचं पेंटिंग ह्या ज्यांनी अरुणोदयला पालव सरांसाठी आमच्याकडे नोंदणी केलेली असते. राजू दादा आणि पालव सरांच्या हस्ते पेंटिंग भेट देण्यात येणार आहे. पेंटिंग पालव सरांचं पेंटिंग पालव सरांनी जे पेंटिंग काढलेलं आहे ते देतील. जाताना वाशी विभागानंतर नेहरू विभाग सगळ्याच मंडळींना आम्हाला व्यासपीठावर बोलवता आलं नाही. वेळेअभावी कार्यक्रम लांबला त्यामुळे आम्हाला सगळ्याच समय देताना व्यासपीठावर बोलवता आला नाही. मी सगळ्यांची क्षमा मागतो. आपल्याला जाताना आपलं नाव सांगून
आपण स्पर्धेत सहभागी झालात आपल्या मनापासून आभार मानतो. जे आज आलेले नाही आहेत त्यांची समज आमच्या विभागाध्यक्षांच्या माध्यमातून सुद्धा घरी पोहोचवण्याचा आमचा निश्चित प्रयत्न असेल. कोणाचे सर्टिफिकेट बदलले असतील तर कृपया माफी असावी. आमच्या मध्यवर्ती कार्यालयात आपण संपर्क साधावा. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. कार्यक्रमात कुठलेही वेळ झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या समोर. हे कोणीही काउंटरवरती गर्दी करू नये. सगळ्यांना समय मिळणार आहे. सहकार्य घेतल्याशिवाय कृपया कोणीही जाऊ नये. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो तिथले सगळे गर्दीचं सगळं नियंत्रण लोकांनी गर्दीचं नियंत्रण करावं. आपली सगळी शहर कमिटी असेल. थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे आभार. सगळ्यांचे धन्यवाद. पाहुण्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आपल्या 1 नंबरची तिकीटं सुद्धा आपल्याला लवकरच मिळतील आणि संध्याकाळी आमच्या परिवर्तन यात्रेत सेक्टर 10 साईबाबा हॉटेल इकडे एक जाहीर सभा होणार आहे. कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही सभा ऐकण्यास आपण नक्की आहे. विघ्नहर्ता अरुणोदयचा आपल्या सगळ्यांना विनंती आहे. साईबाबा हॉटेल सेक्टर 10 इथे आज संध्याकाळी 7 वाजता परिवर्तन सभा आहे. आपण या परिवर्तनामध्ये साक्षीदार होण्यासाठी नक्की सभेला यावं. आपली सगळ्यांची वाट बघतो. धन्यवाद. खूप 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 आभार. आणि हा कार्यक्रम जड अंतकरणाने संपला असं जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. आपले खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.